आदर झाला पाहिजे, ह्याच्यात काय वाईट आहे? बरं, पण हे अतिक्रमण होणार या संदर्भात राज ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये एक मोठा पुरावा दिला बरोबर. की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं त्यावेळेला जी भीती वर्तवलेली होती ती भीती आता सत्यात उतरतेय का? तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? ते डॉक्युमेंट्स तुम्ही पाहिलेत का की काय नेमकं सूचित करण्याचा इशारा? मी डॉक्युमेंट्स नाही पाहिले, पण मला कुठेतरी ते भाषण ऐकताना भीती वाटायला लागली हम्म, की ज्या प्रकारे राजकारण चालू आहे की कुठेतरी आपण, मला वाटतं 2011ला लास्ट मराठी माणूस मुंबईत किती ह्याच्या सेन्सेस आला, हा. ज्या प्रकारे टक्का कमी होतोय हे कुठेतरी मला भीती वाटायला लागली. आणि कालचं भाषण ऐकल्यावर अधिक वाटायला लागली की दोन लोकांच्या हातात आपण सत्ता देतोय आणि उद्योग देतोय. हे मला वाटतं की कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. बरं, पण हे थांबवण्यासाठीची जी तयारी आहे तिला थोडा उशीर झाला असं नाही का वाटत? म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या जनतेची, मराठी माणसाची इच्छा फार आधीपासून होती. महापालिकेच्या अगदी तोंडावरती घेण्यात आलेला निर्णय जर विधानसभेच्या निकालानंतर घेतला असता तर चित्र आज थोडं वेगळं नसतं? नाही, मला वाटतं की कुठेतरी हिंदी सक्ती लावल्यामुळे दोन भाऊ कुठेतरी चुकले, एकत्र आले. त्याला एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते, त्याला एक वेळ असते, एक काळ असतो, एक नशीब असतं. मराठी माणसासाठी जेव्हा एक मराठी माणसांच्या अंगावर जेव्हा लोक आली तेव्हा हे दोन भाऊ चुकले आणि एकत्र आले. दुसरी गोष्ट, युती जाहीर केली असती तर मी निवडणूक आयोगांकडे गेलोय, त्या लोकांना बघितलंय. मला वाटतं की कुठेतरी युती एकत्र आली असती, हे दोन भाऊ एकत्र आले असते तर मला वाटतं की कुठेतरी सत्तेचा त्या इलेक्शन कमिशनरवर कुठेतरी काहीतरी प्रेशर आहे, दबाव आहे, निवडणुका पुढे गेल्या असत्या. बरं, निवडणुका मे जून नंतर झाल्या असत्या. पण मग निवडणुका लांबवण्यामागे म्हणजे 7 ते 8 वर्ष अनेक महापालिकांना वाट पाहावी लागलेली होती. तोही मास्टर प्लॅन होता का? मग तो तेव्हाच का? तो मास्टर प्लॅन पैसे काढण्याचा होता. बरं, कसा म्हणजे जेव्हा 5 वर्षाची आपली मुभा संपते, जी संधी असते ती संपते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळं जातं. जो दर वर्षाचा 70,000 कोटीचा आपल्याकडे एक निधी येतो महानगरपालिकेचा, तो मुख्यमंत्र्यांच्या हातात जातो. आता तुमच्याकडे 5-5 कोटी देऊन जेव्हा उमेदवार विकत घेतले जातात, हे पैसे येतात कुठून? एक ठेवी असते महानगरपालिकेची जी 92,000 कोटीची होती. 92,000 कोटी मला वाटतं आपण एक रूम मध्ये लोकांना दाखवले पाहिजे की किती असतात. तेव्हा लोकांना कळेल. ती ठेवी त्यांनी काढली आणि ती ते वाटतायत. सर, तुम्ही अशी कधी निवडणूक बघितली आहे का की एवढे कोटी देऊन उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत? 70 ठिकाणी मला वाटतं बिनविरोध लोक निवडून येत आहेत, त्यांचे सत्ताधाऱ्यांचे, आमचे कोणच नाही.